नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर्फा आरपीएफच्या जागा ज्या मित्रांनो लवकरच येणार आहे. लवकरच मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म चालू होणार आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी मित्रांनो 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि यावर्षी मित्रांनो जवळपास 12,476 जागांसाठी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. आणि यावर्षी ज्या मित्रांनो जागा जास्त अगोदरल्या भरतीपेक्षा, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं जे मित्रांनो हे जे नोटिफिकेशन आहे हे मित्रांनो अंदरून जे मित्रांनो आलेलं आहे, म्हणजे अंदरून व्हायरल झालेलं आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे काही मित्रांनो नोटिफिकेशन अंदरून सुद्धा मित्रांनो व्हायरल होत असते. आणि याआधी सुद्धा मित्रांनो काही अपडेट मित्रांनो आरपीएफचे अंदरून जे मित्रांनो व्हायरल झाले होते. ठीक आहे, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती मित्रांनो कधी निघणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर हे नोटिफिकेशन पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे. सर्वात आधी ग्राउंड असणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे, त्याचबरोबर सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि सर्व हे जे मित्रांनो नोटिफिकेशन तुम्हाला दाखवणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आरपीएफ रिक्रुटमेंट 2024, आरपीएफ न्यू वॅकन्सी 2024, आरपीएफ प्रोटेक्शन फोर्स न्यू वॅकन्सी 2024 अप्लाय ऑनलाईन. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ऑर्गनायझेशन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स जागा बघू शकता 12,476 आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि ग्रॅज्युएशन. ठीक आहे, 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येते. आणि तुमचं ग्रॅज्युएशन जरी नाही झालं असेल फक्त 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते. त्याचबरोबर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी दिली आहे. पहिले एक्झाम असणार आहे, नंतर ग्राउंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल. त्यानंतर यामध्ये 12,000 प्लस जागा आहे. कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या, कॉन्स्टेबलच्या 9,000 जागा आहे आणि सब इन्स्पेक्टरच्या यामध्ये 3,000 जागा आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सर्वात आधी मित्रांनो लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षेमध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 35 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे आणि 35 प्रश्न गणिताचे. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग. आणि पगारचा जर विचार केला तर 21,700 पासून स्टार्टिंग आहे तुम्हाला. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता सब इन्स्पेक्टरला 35,400 एवढा पेमेंट मिळणार आहे. ठीक आहे, आता तुमचे फॉर्म केव्हापासून स्टार्ट होणार आहे ते तुम्हाला दाखवून देतो सर्वात आधी. तर पहा आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू होत आहे. तर पहा या ठिकाणी हाऊ टू अप्लाय फॉर रिक्रुटमेंट 2024. अप्लिकेंट मस्ट लॉग ऑन टू द ऑफिशियल वेबसाईट टू फिल आउट द अप्लिकेशन फॉर्म. क्लिक ऑन द लिंक आरपीएफ कॉन्स्टेबल अँड सब इन्स्पेक्टर जनरल रिक्रुटमेंट 2024. आफ्टर सक्सेसफुल सबमिशन टेक अ प्रिंट आउट ऑफ द अप्लिकेशन फॉर्म. अप्लिकेशन मोड ऑनलाईन, ओनली ऑनलाईन. ठीक आहे, आणि आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 इम्पॉर्टंट डेट्स. स्टार्टिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जानेवारी 2024 टेंटेटिव्ह डेट. त्याचबरोबर लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फेब्रुवारी 2024. आणि लेखी परीक्षेची जी तारीख आहे, एक्झाम डेट आहे, तर तुम्ही बघू शकता डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन नोटिफाय सून या ठिकाणी दाखवता, म्हणजे तारीख लवकरच मित्रांनो तुमची येणार आहे. तर तुमची या ठिकाणी टेंटेटिव्ह मित्रांनो तारीख आलेली आहे, म्हणजे फॉर्म भरण्याची जी तारीख आहे हे टेंटेटिव्ह त्यांनी जे मित्रांनो या ठिकाणी मेन्शन केलेले आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता जानेवारी महिन्यामध्ये फॉर्म चालू होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुमचे फॉर्म चालू असणार आहे. तर जानेवारीच्या स्टार्टिंगला सुद्धा फॉर्म चालू होऊ शकते किंवा जानेवारीच्या एंडिंगला सुद्धा मित्रांनो फॉर्म चालू होऊ शकते, लक्षात ठेवा. तर कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरसाठी मित्रांनो एक्झाम सिलेबस सारखाच आहे. तर कॉन्स्टेबलमध्ये सुद्धा हेच प्रश्न येणार आहे, म्हणजे हाच सिलेबस आहे. आणि सब इन्स्पेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला हाच सिलेबस आहे, फक्त पुस्तक तुम्हाला वेगवेगळं घ्यावं लागणार आहे. कॉन्स्टेबलवाल्यांना कॉन्स्टेबलचेच घ्यावं लागणार आहे, सब कॉन्स्टेबल म्हणजे सब इन्स्पेक्टरसाठी सब इन्स्पेक्टरचेच घ्यावं लागणार आहे. याचे मित्रांनो लक्ष द्या तुम्ही. तर प्रत्येकाचे वेगवेगळे पुस्तक घ्यायचे तुम्हाला. कॉन्स्टेबलचे वेगळे घ्यायचे आहे आणि तुम्ही जर सब इन्स्पेक्टरची तयारी करत असाल तर सब इन्स्पेक्टरचे वेगळे घ्यायचे, कारण की यामध्ये थोडासा लेवल थोडीशी मित्रांनो जास्त असते पेपरची. ठीक आहे, तर स्पेशल पुस्तक घ्यायचे कॉन्स्टेबलचे सब इन्स्पेक्टरचे. त्यानंतर दुसरं यामध्ये तुमचं होणार आहे ग्राउंड. आणि सर्वात आधी आपण उंची या ठिकाणी बघू. 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. यामध्ये SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC कॅटेगरीचे मुलं 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि या भरतीमध्ये नंतर मित्रांनो तुमचं यामध्ये फिजिकल असणार आहे. तर फिजिकल पहा यामध्ये उंची किती लागते, तर UR OBC कॅटेगरीसाठी यामध्ये 165 सेंटीमीटर लागते. आणि महिला उमेदवार जर असाल तर 157 सेंटीमीटर उंची लागते. आणि छाती यामध्ये 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर
भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची. आणि त्याचबरोबर तुम्ही जर SC/ST कॅटेगरीचे मुलं असाल तर तुम्हाला यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 160 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवार जर असाल तुम्ही SC/ST कॅटेगरीचे तर 152 सेंटीमीटर तुम्हाला उंची लागते. आणि छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची. त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर हे कॉन्स्टेबलचा आहे. तर ग्राउंडमध्ये यामध्ये कॉन्स्टेबलसाठी 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी 5 मिनिट 45 सेकंद एवढा टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये लॉंग जंपसुद्धा आहे, त्याचबरोबर हाय जंपसुद्धा आहे. तर लॉंग जंप यामध्ये पुरुष उमेदवारांना आहे 14 फीट लॉंग जंप आहे पुरुष उमेदवारांना. आणि हाय जंप आहे यामध्ये पुरुष उमेदवारांना या ठिकाणी 4 फीट. ठीक आहे. आणि महिला उमेदवारांना महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी 3 मिनिट 40 सेकंद एवढा टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी लॉंग जंप आहे 9 फीट आणि हाय जंप आहे 3 फीट. तर एवढा ग्राउंड आहे महिला उमेदवारांसाठी. त्यानंतर तुम्ही जर सब इन्स्पेक्टरमध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्ही यामध्ये मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं पाहिजे तुमचं, तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते सब इन्स्पेक्टरमध्ये. आणि याचा उंची किती लागते तर सब इन्स्पेक्टरमध्ये UR OBC कॅटेगरीसाठी उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी 157, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि तुम्ही SC/ST कॅटेगरीचे असाल तर 160 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची उंची आणि महिला उमेदवारांची 152 सेंटीमीटर, छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे. आणि सब इन्स्पेक्टरमध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी 6.5 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे पुरुष उमेदवारांना. आणि 12 फूट लॉंग जंप आहे पुरुष उमेदवारांना आणि 3 फीट हाय जंप आहे. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरसाठी महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. आणि लॉंग जंप 9 फूट मारावं लागणार आहे, 9 फीट आहे. आणि हाय जंप तुम्हाला 3 फीट आहे. एवढं यामध्ये ग्राउंड आहे. ठीक आहे. तर RPF रेल्वे पोलीस भरतीची जे पण मुले तयारी करत असेल तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. हे अरिहंत पब्लिकेशनचं आहे आणि हिंदीमधून पुस्तक आहे. हिंदीमधून मित्रांनो अभ्यास करायचा आहे. तर हे पुस्तकातून मित्रांनो तुमचा संपूर्ण अभ्यास होणार आहे. तर यामध्ये सामान्य ज्ञानचे सुद्धा प्रश्न आहे, अंकगणितचे सुद्धा सर्व चॅप्टर आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा सर्व चॅप्टर आहे. तर जेवढं एक्झाम सिलेबसमध्ये आहे तेवढं मित्रांनो हे एका पुस्तकामध्ये आहे. तर एक तर तुम्ही हे अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ शकता जे की तुम्हाला 200 रुपयाच्या अंदर मिळणार आहे. किंवा मग तुम्ही या ठिकाणी हे चक्षु पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ शकता. दोन्ही पुस्तकं सारखे आहे. तर 2 पुस्तकातून एकच घ्यायचं मित्रांनो तुम्हाला. हे दोन्हीनी घ्यायचे आहे कारण की हे दोन्ही पुस्तक सारखे आहे. हे मित्रांनो हे चक्षु पब्लिकेशनचं पुस्तक सारखं आहे आणि हे अरिहंत पब्लिकेशनचं मी तुम्हाला दाखवलं. हे दोन्ही पुस्तकं सारखेच आहेत, म्हणजे दोन्ही याच्यात मित्रांनो सारखाच सिलेबस आहे. तर 2 पैकी एक घ्या जेणेकरून तुमचे जास्त पैसे वेस्ट होणार नाही. ठीक आहे. 2 पैकी एक तुम्ही कोणतं घेतलं तरी चालते. ठीक आहे. आणि GK साठी मित्रांनो तुम्ही स्पेशल लुसेंटचं पुस्तक घ्या कारण की लुसेंटमधले जवळपास जनरल नॉलेजचे यातले 70 ते 80% प्रश्न मित्रांनो ह्या पुस्तकातले विचारते मित्रांनो RPFच्या पेपरमध्ये. तर RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये 50 प्रश्न जनरल नॉलेजचे तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहे. तर या पुस्तकातलेच मित्रांनो जनरल नॉलेजचे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहे. तर हे 3 पुस्तकं मित्रांनो बेस्ट आहे RPF रेल्वे पोलीस भरतीसाठी. तर या 3 पुस्तकातून मित्रांनो तुमची संपूर्ण तयारी होणार आहे RPF रेल्वे पोलीस भरतीची. आणि हे 3ही पुस्तक हिंदीमधून आहे. ठीक आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो.